नमस्कार सर्वांना. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपले 35 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आता आपण 36वा श्लोक बघूयात. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा पुन्हा सतत आपल्या मनाला समर्थ जागृत करतायत आणि आपल्याला आता महत्वाची आठवण करून देतायत. ते सदा सदा सर्वदा देव सन्निध आहे. खरोखर आपण जेव्हा मागच्या श्लोकात बघितले तेव्हा अनन्य भक्ती बघितली आणि त्या अनन्य बघता बघता सुद्धा आपल्याला भगवंताची भेट व्हावी, कुठे आहे भगवंत, हे सगळं खूप उत्सुकता राहिलेली आहे. परंतु समर्थाने आता पण याच्यात सांगितलेलं आहे की देव अखंड तुझ्या जवळच आहे आणि तू छातीला हात लावशील, म्हणजे आपण असा नमस्कार करतो त्यावेळेला आपल्या छातीमध्येच हृदयस्थ बसलेला भगवंत, त्याला नमस्कार आहे. समोरच्याला रामराम म्हणतो त्यावेळेला पण आपण रामराम म्हणताना हात जोडतो, तेव्हा त्याच्या हृदयातल्या रामाला पण नमस्कार आणि आपल्या हृदयातल्या रामाला पण नमस्कार. म्हणून नेहमी आपली भारतीय संस्कृती या प्रकारे आपल्याला समजावून सांगते. हृदयस्थ असलेला भगवंत अखंड हृदय कशात राहतो याचं कारण फक्त मनुष्य जन्मामध्येच हे समजतं. म्हणून नरदेह खूप महत्वाचा आहे. त्याने आपला पत्ता गीतेमध्ये देऊन पण ठेवलाय भगवंतानी, ईश्वरी सर्व भूतानाम. आणि म्हणून सर्व ठिकाणी भगवंत आहे हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. आणि समर्थ पण आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. सर्व ठिकाणी भूतांमध्ये देव आहे. मानवी हृदयामध्ये तर कळलं पाहिजे की आपल्याला नरदेह मिळाला आहे तर भगवंत आपल्या जवळच आहे, हे खूप रोजची रोज आठवण आली पाहिजे आपल्याला. ज्याप्रमाणे आपण एखादं कणीस पाहतो, त्या कणसावरचे दाणे दिसतात आपल्याला, पण त्या कणिसाचे जे दाणे आहेत ते ज्ञानरूप लोकांनाच हे ओळखू येईल. तसे समर्थ म्हणतात की देव जवळ आहे, सानिध्य आहे. म्हणून ते सांगतात की सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. तुम्ही कुणालाही कुठल्या देवांना नमस्कार केला तरी तो केशवालाच पोचतो. आणि म्हणून तो जर आपल्याला देव सानिध्य आहे हे एकदा समजलं की मग त्याचं स्वरूप आपल्याला कळतं. हळूहळू साधकाला त्याची जाणीव होते. म्हणून म्हटलेलं आहे का गीतामध्ये, बा जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरून या. जे मी जेथे जेथे जाईल तेथे ते भगवंत तू माझ्या बरोबर आहेस. मला तू चालवतोस, उठवतोस, बोलवतोस, हाताला धरतोस, काय काय म्हणून तू माझ्यासाठी करत नाहीस. याच अर्थाने भगवंत मग आपली हळूहळू आपली ही निष्ठा पक्की झाली की मग निष्ठा कशी पक्की झालीये हे पाहण्याकरता तो परीक्षा घेतो आपली. म्हणून अल्पधारिष्ठ शब्द समर्थाने वापरलाय. अल्पधारिष्ठ म्हणतात त्याला. आई मुलाला चालायला शिकवते, पण कधी कधी तिने हात सोडून दिला की तिचा हात नाही इसटला तर ती त्याला पडू पण देते. पडल्यानंतर ती मुद्दामून करत नाही, परंतु अल्पधारिष्ठामध्ये म्हणजे आईच्या मध्ये कठोरता जर नसते, परंतु काय असतं, मायेची ऊब असते तिच्याजवळ. आणि म्हणून भगवंत सुद्धा दूर राहून, तो काही कठोर नाहीये, दूर राहून पाहत असतो आपल्याकडे. संकटा काळामध्ये आपली मनस्थिती कशी आहे आपण तो आपले तपासतो आणि हीच खरी कसोटी आहे. आणि म्हणून भगवंताने एकदा परीक्षा बघितली की त्या कसोटीत आपण उतरलो की मग आपल्याला कैवल्य आनंद, सुखानंद, कैवल्य हे मिळत राहतं. अल्पधारिष्ठ ही त्याची किंमत आहे, म्हणजे कसोटी परीक्षा घेणं ही. म्हणून भगवंत म्हणतात की आपण उपास्य देवतेच्या हातात हात घालून हृदय मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. पहिलं उपास्य मंदिरात उपास्य देवतेंची पूजा करत करतच आपल्याला आपली ही सत्ता सुटली की आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येईल. म्हणून उपास्य देवताच्या हातात हात घालून हृदय मंदिरात घुसलं पाहिजे असं समर्थ म्हणतात आपल्याला. म्हणून मुख्य देवतेची मुख्य देवाऱ्यापर्यंत आपण ओलांडतो, परंतु उपास्य देवतेचा हात सुटत नाही आपला, तो सुटला पाहिजे तेव्हा हृदय मंदिरात प्रवेश करता येईल. म्हणून म्हटलेलं आहे बघा दासबोधामध्ये, महतत्व महद्भूत
तोची जाणावा भगवंत. उपासना हे समाप्त जेथुनी जाहली. ज्या वेळेला अहंकार हा उपास्य देवतेमध्ये विरला गेला पाहिजे. आपण जी रोजची पूजा करतो त्याच्यामध्ये आपण पूजा करताना आपल्या मनामध्ये सुद्धा विचार देवाचाच असावा. कुठल्याही ज्या देवाला म्हणजे आपण समजा गणपतीला फुल वाहिलं तर आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की गणपतीला काय आवडते, लाल फुल आवडते, म्हणून हे लाल फुल गणपती तुला. बाळकृष्णाला काय आवडतं, हे बाळकृष्ण तुला तुळस. तो तुळस यांनी फुल पत्रम पुष्पम फलम तोयम हे वाहता वाहता त्या उपासेचं नाव घेऊन त्याला व्हायचं आहे. देवीला सुद्धा लाल फुल आवडतं, पिवळं फुल आवडतं. असं फुल वाहता वाहता ही उपास्य एक मोठी साधनाच आहे ही पण. आणि ती साधना करता करता पुढची साधना आहे की हृदय मंदिरातल्या भगवंताला ओळखायचं आणि म्हणून त्याची भेट घ्यायची. म्हणून आई काय करते, काही वेळेला लहान मुलाला कडेवर होते तेवढ्यात एखादी गाय वगैरे दिसली रस्त्याने तर त्या गायी दाखवते बाळकाला आणि त्याला म्हणते टाकू का तुला, टाकू तिच्या पुढे, तिच्या पुढे टाकू तुला, अशी म्हणते प्रेमाने. परंतु ती सोडत नाही त्याला, कारण कठोर जरी असली तरी देखील तिची श्रद्धा आहे की बालकाला नुसतं दाखवते पण सोडत नाही. कारण तिची श्रद्धा आहे की मी जर हे सोडू कशी शकेल त्याला. त्याच कसोटीत उतरायला तसेच भगवंत आपल्यासाठी करतात. आणि म्हणून हृदयात भगवंताला स्मरून संसाराची गाडी आपल्याला चालवायची आहे. थोडेसे धैर्य दाखवायचं आहे आणि थोडीशी दया पण दाखवायची आहे. म्हणून समर्थ शेवटी आपल्याला म्हणतात बघा, सुखानंद आनंद कैवल्य दानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पहिला अभिमान अहंकार सोडल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. भगवंत प्राप्त होत नाही ना उपास्य देवता प्राप्त होत नाही. म्हणून हे सोडण्याचा आपण प्रयत्न करूयात. फक्त अहंकार कुठला असावा, तर सात्विक अहंकार असावा. मी देवा तुझी आहे, हा सात्विक अहंकार आहे. मी कोणाची काकू असेल, कोणाची मावशी असेल, कोणाची आत्या असेल, कोणाची ताई असेल, कोणाची वहिनी असेल, हे सर्वांची असून सुद्धा भगवंता मी तुझी आहे, हा सात्विक अहंकार असेल तर भगवंतापर्यंत निश्चित पोहोचता येतं. आपण समर्थ म्हणतात असे प्रयत्न करा आणि हृदयस्थ भगवंताला रोज आठवा. एवढं पुष्प मी भगवंताला अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार.